जेडे काय तुला मी आज काय सांगितलं होतं? काय हो? पुरणपोळ्या करायला, अहो पुरणाच्या पोळ्या करायला सांगितल्या होत्या. मला लय खाऊ वाटत होत्या. मी सांगितलं होतं का नाही तुला? अहो वय सांगितलं होतं पण म्हणलं आता त्याला डाळ हे नाही म्हणून मी चपात्या केल्या. मग चपात्या करायच्या असते काय? तुला माझं ऐकायचं नाही म्हणायचं. अहो नाही मी आता पाडवा आलाय जवळ पाडव्याला करते मग पाडव्याला मला आता खायच्या त्या पाडव्यापर्यंत थांबू का? अहो आता मी कवा करणार सांगा ते बरं. काय मला सांगायचं नव्हतं. तो पुरण का केलं नाही? ही चपात्या कोण खायचं आता? अहो मी खात नाही चपात्या. अहो असं का करताय? तुला सांगितलं तेवढं ऐकायचं. पुरणपोळी आमटी कर म्हणलं होतं. वांग्याच काढून कशाला केलं? अहो वांग्याच कालवून झणझणीत केलंय तुमच्यासाठी जणी चपात्या पण केल्या. मला काय काय पाहिजे होती? पोळीचं पुराण आणि पुरणाची पोळी का आणि ती आमटी पाहिजे होती. तो काय केलंच? चपात्या वांग्याच कालवून केलं. हे का असं केलं? बस तुला माझं ऐकायचं नाही म्हणायचं. अहो ऐकायचं मग मुद्दाम केलं ना तो. कशा वेळ तसं करते? मुद्दाम तो केलं नाही. अहो केलं आणि पाडव्याला आता मला सांगायला लागले. पाडवा खावा आहे अजून 2 महिने. तर मला आता मी पुरणपोळ्या खायचं मला आता खाऊ वाटते. तुम्हाला 2 महिन्यात सांगायला लागले. जमणार नाही मला पुरणपोळ्या आता कर. बरं उद्या केलं चालत. नाही चालत आत्ताच कर. अहो आता डाळ कवा सांगितलेलं तेवढं ऐकत जा. अहो डाळ कवा शिजायची काय मला माहित नाही. वेळ लागायचा लागत. चपात्या केले ते चपात्या तू खा. तुला कोणी सांगितलं होतं? माझं विचारलं होतं का मला? अहो नाही विचारलं पण आता मला विचारलं का तो? नाही विचारलं तर तुझ्या मनाने केलं तर मग तू खा ना. अहो करते की पण हा, नाही आपल्याला जमणार नाही. मला पुरणपोळी पाहिजे. सांगितलं म्हणजे ऐकायचं. उद्या करते की उद्या. उद्या सुद्धा नको मला आता पाहिजे. अहो आता डाळ कवा काय कवा शिजणार? मी थांबतो. तुला कोणी सांगितलं तू वांगेच काढून कशाला केलंय? आम्ही तुला आमटी कर म्हणले होते येळवण्याची कटाची आमटी. मुद्दाम केलं ही दोन्हीच्या दोन्ही माझ्या नावडीचं. अहो मला वाटलं की तुम्ही वांगे वाटायचं काय? तो कालवून विचारलं का मला? आता असू दे की आता एवढं केलंय तर खावा की. नाही मला खायचं अहो आता कवा मी अजिबात नाही. मग तुला येळ लागू दे ना. अहो लय उशीर लागल. किती बी लागू दे उशीर. 1-2 तास लागू दे. मला भूक लागली आता पण मी थांबायला तयार आहे. तुला काय पाहिजे होतं? तो विचार सुद्धा नाही मला. डाळीची ती डाळ शिजायला लय उशीर किती लागतोय. उशीर लागू दे. केले तर खावा की. नाही मला नको आहे. मला पुरणपोळी पाहिजे होती. अहो पुरणपोळी. तूप लावून पुरणपोळी पाहिजे. अहो उद्याच्याला करते की आता. ते सांगू नको मला तू. तुला मी आज सांगितलं होतं. बरं आधी मी सांगितलं होतं तरी तो मुद्दाम केलं असं. का बरं असं केलं? अहो ध्यानातच नाही राहिलं. ध्यानात नाही मग तुझी ध्यानात नाही तर तू खा ना चपात्या मग. तुला शिक्षा पाहिजे ना ध्यानात नाही म्हणल्यावर. बरं आता तवर खावा की. मी नाही खाणार. जा तिकडं. मग आता त्याला किती उशीर लागला किती बी उशीर लागू सांगितलं ना मी थांबायला तयार आहे. पण तू करायचंच. दुकानात डाळ आणायला लागल. रे काय सांगू नको. उठ तू पहिली. अहो आता कधी हा जाऊ? दुकानात आणायला लागल अमकं लागल. मला लागले काय सांगायला. अजिबात नाही नाटक का सांगायचं असली. चपात्या चांगलं कालवण केलंय. भेंडी करते अजून. भेंडी भेंडी काय तुला मी सांगितलेलं ती करणार. तुम्हाला दुसरं सांगायला लागलं फालतू केले. मी काय सांगितलं तू काय ऐकते? अहो लय उशीर लागल. अहो. काय नाही मला सांगायचं. अहो कवा व्हायचं? मी ऐकून सुद्धा घेत नाही. मी सांगितलेलं ती खाणार आणि मला तीच पाहिजे. तुला मी काय सांगितलं तो काय ऐकलं नाही माझं. अहो चल का आता ऐकते की म्हणलं की उद्या करते. उद्या करते मग आता मी काय खायचं? आता खाय की चपाती आणती ही. चपाती मला नको. ते वांग्याच कालवण आहे ना. मग एक काम कर भाकरी कर. अहो आता चपाती केली की. नाही मला सांगायचं भाकरी कर. वांग्याच्या कालवणा सांग भाकरी मला आवडते. ती बाजरीच्या भाकरी कडक करायची. अहो करायला हा काय. भात कर. त्याबरोबर भात चांगला लागतो. अहो पण मी आता एवढं चपाती केले की वर. चपाती तो खा. मी मला विचारलं होतं का तो? अहो पण सगळं अजिबात चालणार नाही. भाकरी कर. कडक भाकरी ती बी बाजरीच्या करायच्या.
अहो वाटोळ होईल की सगळं. हा वाटोळ तू तू खा की, तुला काय झालं? तू तो शिळे बी खा सकाळ, तो उद्या नाही करायचं काय, मला नको सांगू काय. अहो एवढ्या चपात्या आणि बाजरीच्या भाकरी कर मला कडक, त्या वांग्याच्या भाकरीत चुरून खायचे मला. हा ते कर भाकरी, ही चपात्या बिपात्या तू खा. आता काय खा, उद्या सकाळ का खा, शिळ्या खा. मग काय मी करू? तुला कोणी सांगितलं होतं? तर मला विचारलं होतं का? मी तुला सांगितलं होतं आधी मला पुरणपोळी पाहिजे म्हणून, तरी तो मुद्दाम केलं. अहो पण आता काय असतं की ध्यानात नाही राहिलं आता. देहात नाही राहिलं तर तुला शिक्षण मग 2 दिवस खायला चपात्या तो शिळ्या बी. आता भाकरी करून मग किती बघा सांगा बरं चपात्या किती असू दे झाल्या? काय बी असू दे, मला बाजरी भाकर कडक का पाहिजे, आणि त्याच्याबरोबर भात थोडासा इंद्रायणीचा टाकायचा, आणि भात बी करायला सांगतो या. हो भात करते, कडक झाली पाहिजे बाजरी भाकर, कडकच करते भाकरी, मला कडक पाहिजे एकदम. कडकच आहे. आई काय ज्वारी दिसायला लागली, नाही ते ज्वारीच्या पिठावर दळली आहे. पांढरी दिसती की मला काय ओळखू येत नाही बे. अहो ज्वारीच्या पिठावर दळली आहे. मला बाजरीची नसू तुला सांगतो, ही बाजरीची वाटत ना मला भाकर. बाजरीची आहे. पांढरी असती काय भाकर, काळी असती की? हो बाजरीची आहे. ही पांढरी कशी आहे दिसती? अहो ती ज्वारीवर दळली आहे. ज्वारीवर दळली या, काय तरी सांगायला लागली, मला नको फसवू. अहो नाही तर बाजरीची भाकर नाही मला सांग, कळू नको तू, उगा काय बी बोलू नको मला. बरं जुन्या पिठाची करून देऊ का बाजरीची भाकर? मग ही कशाची आहे नेमकी? ही नव्या पिठाची आहे. नव्या पीठ का नाही ज्वारीवर टाकलं होतं त्यामुळे तशी पांढरी दिसते. पांढरी इतकी नसती ज्वारीची, जरी दळण टाकलं ज्वारीवर तरी सुद्धा. काय बी सांगायला लागली मला आणि फसवायला लागली हा, मुद्दा म्हणून. अहो नाही. नाही कशी पांढरी भाकर दिसत नाही, कळत नाही मला. अहो बाजरीची आहे. कसं बाजरीची असते? कोणी बी सांगाल की येड्याला का ही ज्वारीची भाकर आहे म्हणून. अहो नाही. मला बाजरीची भाकर करून दे, मला सांगू नव्हती. बरं भात कुठं आहे? अहो ते कालवण अजून शिजतंय की, टाकते की भात? इकडे भात टाकायचं लगेच. टाकते की. ही बाजरीची भाकर दिसत नाही, मी बळकले मी. अहो नाही बाजरीची भाकरच आहे. ही बाजरीची भाकर नको, पांढरी ज्वारीची आहे. ठीक आहे, पांढरी ज्वारीची भाकर आहे. अहो नाही तर मी तुला बाजरीची सांगितली होती. बाजरीचीच आहे. बाजरीची कशी असते? पांढरी असते बाई. काय सांगायला लागली तुम्हाला, फसवायला लागली या. अहो नाही कशाला तुम्हाला फसवू? हा कशाला तुम्हाला फसवू? मी सांगितलेलं ते कोणतंच करत नाही, तू सगळं माझ्या मनाच्या विरोधच करते. अहो हाय की ही ज्वारीची नाही बाजरीची आहे. तुझ्या बापाने सांगितलं ते पांढरी शिपट भाकर आहे, काय तर लागली फसवायला. खोटं बोलायचं किती? अहो नाही तुम्हाला कशाला खोटं बोलू? मग ते ओळखू येत नाही, कोणाला बी कळतं की बाजरीची भाकर नाही म्हणून. ह्याच्या बरोबर सुख काय तर कर. मग आता काय करू? भेंडी कर, अहो भेंडी कर. कुठं आहे भेंडी? मी आणली होती काल बाजारात. चिरली. चिरली का? मग भेंडी कर मला. हा ही भेंडी कर. भेंडी करते झणझणीत. हा भेंडी आणि भाकर खाणार आहे मी. बर कर पाटके ना. थांबा किती. काय थांबायचं तेव्हा? तुला सांगितलेलं तेवढं पटकन कुठं करत असते? बाजरीची सांगितलं ज्वारीच्या भाकरी करते. अहो ही बाजरीची आहे ती काय ज्वारी. सांगायला लागले आता? बास कर की आता तू खोटं बोलायचं. ही काय आम्हाला कळत नाही कशाची आहे ती.